प्रश्न क्रमांक 30. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. विधाने सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. विधान बी. सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक आहे. सर्वात आधी घनता म्हणजे काय हे समजून घेऊया. तर एखाद्या ठराविक क्षेत्रफळात सामान्यतः प्रति चौरस किलोमीटरमध्ये सरासरी किती लोक राहतात याचे प्रमाण म्हणजेच लोकसंख्येची घनता असते. सन 2011 मध्ये जी जनगणना झाली होती त्यानुसार सर्वाधिक घनता असलेले पहिल्या 5 जिल्ह्यांची घनता होती. नंबर 1 मुंबई उपनगर 20,925 प्रति चौरस किलोमीटर. नंबर 2 मुंबई शहर 20,038 प्रति चौरस किलोमीटर. नंबर 3 ठाणे 1,157 प्रति चौरस किलोमीटर. नंबर 4 पुणे 603 प्रति चौरस किलोमीटर. नंबर 5 कोल्हापूर 504 प्रति चौरस किलोमीटर. यावरून स्पष्ट आहे की लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती आणि लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक आहे. अर्थात दोन्ही विधाने सत्य आहेत. त्यामुळे अचूक पर्याय आहे पर्याय 4 दोन्ही विधाने बरोबर.